बघून घेतलं आधीच. हॅलो गाईस, सो टुडे इज द स्पेशल डे ऑफ माय लाईफ. म्हणजे माझा आज बड्डे आहे. मग आज स्टुडिओमध्ये आलो, बघत होतो काय काय चेंजेस केलेत मी स्टुडिओमध्ये खूप गरम होत होतं. विचार केला AC बसवायचा. मग थोडं एडिटिंगचं काम करत होतो. मग थोडं DIY केलं. चष्मा तोडलेला मित्रांनी, त्याच्यावरती #ब्लॉग लिहून टाकला. तर आज आहे आपला बड्डे. तर काय आज विशेष एवढा नाही, केक काढायचा. अजून आपला 1Kचा पण केक आपल्याला कटिंग करायचा आहे. तर चला, थोडंफार आपल्याला पिंटरेस्टवरती काम आहे. 2-3 स्केचचे कामं पेंडिंग आहेत आपले, ते आज पूर्ण करणार आहोत. चला. मग काय मावशींचा फोन आलेला, बोलत बसलो. बड्डे विश केलं त्यांनी थोडं मला लगेच आपल्या पिंटरेस्टवरती कामाला लागलो. डिझाईन वगैरे शोधतो, पण खूप वेळानंतर अजून स्क्रोल केली. थोडं सिनेमॅटिकमध्ये स्क्रोलिंग चालू केली. मग विचार केला, सिनेमॅटिक काढला. मग लगेच बोललो हा स्केच काढू, थोडा वेगळा दिसतोय. ते पास करो हँड्री. तर गाईस, मी आता चाललो आहे केक आणायला. तर माझ्याच बड्डेचा केक मीच आणतो. काय नाही आता, चला. मग काय पप्पांचा फोन आलेला मला, बोलले ये केकसाठी पैसे घेऊन जा, अजून समोसे आईस्क्रीम घेऊन जा. मग काय आपला टॅटू स्टुडिओ. मग निघालो आपली गाडी घेऊन केक घ्यायला. मग काय मी जरा हँड्रीचा एपिसोड बघितलेला, म्हणून मला गाणं आठवत होतं सारखं, पापा कहते ओ बस करो हँड्री. मग काय लगेच पोचलो आपल्या केक शॉपमध्ये. तिथून केक घेतला. केक पण भारी भारी होते. चॉकलेट फ्लेवर घेतलेला, डार्क ट्रफल घेतला. तर गाईस आम्ही आता केक घेतला आहे. तर आता आम्ही समोसे अजून आईस्क्रीम आणायला चाललो आहे. केक वगैरे ठेवूया, लगेच आईस्क्रीम. फायनली मम्मीने बलून्स आणलेले. मम्मी फुगवायला घेतली. पूर्ण गाल असे फुगून गेलेले माझे. मग काय स्वतःच्या बड्डेलाच स्वतः डेकोरेशन करायचं, म्हणजे थोडंफार मम्मीने अजून मामीने हेल्प केली, तरी पण स्वतःला करायला लागलं नाही पाहिजे. तरीही एकटा बघा मध्ये नाचत होती. तिला काय एक डान्स क्लासमध्ये टाकायचं आता. मग एवढेचेच फुगे लावले, जास्त काय लावले नाहीत. मग हे आपलं फायनल रिझल्ट. यायला फुगे लावत होतो पण खालीच पडतो. मग केक उघडून बघितला तर पूर्ण स्वाहाच झालेला. म्हणजे काय, आपल्या अंबरनी पूर्ण केकमध्ये हात टाकलेला. तो दरवर्षी प्रत्येकाच्या बड्डेला असंच करत राहतो. अजून मी थोडंफार सेट करतो केस. मग मम्मीने मला छानसा असा टिक्का लावला, एकदम छोटा. मम्मीला बोललेलो छोटासाच टिक्का लाव. मग काय पप्पा आले गेममध्ये. पप्पांनी जो टिक्का असा पूर्ण तेलामध्ये गोल करून जो मला लावला, पूर्ण माझं तोंड माझं पूर्ण लाल झालेलं. पूर्ण माझं तोंड लाल झालेलं. मग आजी आली, थांब बाळा मी पुसते कुंकू. एवढे ठेवून पण बोलती ठेवला नाही. तिथं पुढं आणणार बरं का. लहान नाही मी. अरे पार्ले बिस्किट ग्लुकोजचा चांगला असतो काय, जी माने जिनियस. साठी मामे असले तरी पार्ले आणला असं तुम्ही पहिले द्या, मी ठेवतो. दे मला 100. मला भेटलं ना ते गेल्या नाही. युट्यूब कडून आईकडं उद्घाटन झालं नाही. आईकडं 100 मला. तुझा बर्थडे काय मला. मग काय मम्मी आपल्याला एक सरप्राईज काय हे होता, तो चांदीचा कडा. खूप दिवस झाला आम्ही मागं लागलेलो तर मम्मीने आम्हाला, म्हणजे मलाच चांदीचा कडा घेतला. कडा आहे तिथं मम्मा. हा मामा, बस मम्मा. तर आपला बड्डे कमी, अजून लाईव्ह कॉमेडी शो जास्त चालू होता आणि खूप मजा येत होती. असंच खेळत झाला आपला बड्डे. भावेशने दिला आहे. हे आहे हॅपी बर्थडे दादा. हे आहे 5,000. हे भावेश हे आहे. मामीने दिले. अरे आता एक दादा 200 तुला, एक 200 मला. एक 200 तुला, एक 200 मला. मामा तुम्ही काय फोन दिला नाही का.
मोबाईल माझं गिफ्ट दाखव काकी इथे बघा. मामाचं गिफ्ट कधी समृद्धीचे आणि भरभराटीचे जाओ परीक्षेत तुला खूप यश मिळो अशी आम्हा सर्वांकडून प्रार्थना. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to पहिले पप्पाला चालवलं. पहिले भावेश मला चारायचं हा. पहिले मला चालणार भावेश. दादाला पप्पाला चालणार की भैया. एक नंबर फोटो काढ रे. मी आता लहान झालो आहे का, कारण की बड्डे दिवशी मला मारीगोल्ड बिस्किट दिलेलं. अजून पप्पांनी आईस्क्रीम वगैरे आणलेली, म्हणजे आम्हीच आणलेली. अजून हे समोसे वगैरे आजी प्लेटमध्ये सर्वांना देत होती. कृष्णाचा वाढदिवस होता हा आता झाला. त्याच्या वाढदिवसाला आम्हाला एक समोसा, केक आणि आईस्क्रीम त्याच्यावर. अजून तुमच्याकडे काय भेटलं? आमच्याकडे KitKat दिली होती आम्ही. ती 10 रुपयाची. येणार आहे. होली के दिन तू देखा था, बर्थडे के दिन हे लोकांनी डायरेक्ट मारायला चालू केलं मला. शर्ट नाही. ए तो पट्टा घे ना, तो पट्टा घे. म्हणून मी वन साइड बसलोय. मी गाडी शिकते आमची. अजून मी मम्मीच्या पाठी बसलोय, रिस्क घेऊन मम्मीच्या पाठी बसलोय. तर मी नाही का सुखरूप घरी आलोय. आमच्या कसं मम्मी जरा शिकते गाडी म्हणून, नाही तर आता माझ्या हातात गाडी नाही खूप दिवस झाले. तर अशा ठिकाणी माझा बड्डे झालेला आहे. अजून असं छानसा आपल्या मम्मीने आपल्याला चांदीचा कडा दिला आहे. काय काय माहिती आहे का, दरवर्षी मी सगळ्यांना काय ना काहीतरी गिफ्ट देतो. मला पण कुणी तर काय ना दिलं पाहिजे, काय ना काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मम्मीने आपल्याला दिलं. अजून डेकोरेशन पण मीच केलं स्वतः. आजचा आउटफिट होता माझा बड्डेचा. हा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की. सो स्टे ट्यून फॉर न्यू ब्लॉग्स. थँक्यू.